प्रमाणं हरिसत्तमा हनुमन्यत्नमास्थाय दुर्भक्षयकरो भव तमस्मिन् कारययोगे प्रमाणं हरिसत्तमा राघवस्त्वत्समानं धार्मयत्नपरो भवेत्। अथा श्रीकार्यशुद्धाञ्जनेय स्वामिनः सद्गुरुमुखेन अष्टोत्तरशतनामार्चनं करिष्ये। ॐ आञ्जनेयाय नमः, ॐ महावीराय नमः, ॐ हनुमते नमः, ॐ मारुतात्मजाय नमः, ॐ आञ्जनेयाय नमः, ॐ महावीराय नमः, ॐ हनुमते नमः, ॐ मारुतात्मजाय नमः, ॐ तत्त्वज्ञानप्रदाय नमः, ॐ सीतादेवी मुद्राप्रदायकाय नमः, ॐ अशोकवनिकाक्षेत्रे नमः, ॐ सर्वमायाविभञ्जनाय नमः, ॐ सर्वबन्धविमोक्त्रे नमः, ॐ रक्षोविध्वंसकारकाय नमः, ॐ परविद्यापरिहाराय नमः, ॐ परशौर्यनिराकर्त्रे नमः, ॐ परशौर्यविनाशकाय नमः, ॐ परयन्त्रप्रभेदकाय नमः, ॐ सर्वग्रहविनाशिने नमः, ॐ भीमसेनसहायकृते नमः, ॐ सर्वदुःखहराय नमः, ॐ सर्वलोकचारिणे नमः, ॐ मनोजवाय नमः, ॐ पारिजातद्रुमूलस्थाय नमः, ॐ सर्वमन्त्रस्वरूपवते नमः, ॐ सर्वतन्त्रस्वरूपिणे नमः, ॐ सर्वयन्त्रात्मकाय नमः, ॐ कपीश्वराय नमः, ॐ महाकायाय नमः, ॐ सर्वरोगहराय नमः, ॐ प्रभवे नमः, ॐ नमः, ॐ कपिसेनानायकाय नमः, ॐ हरिष्यच्चतुराननाय नमः, ॐ कुमारप्र
ब्रह्मचारिणे नमः ॐ रत्नकुण्डलदीप्तिमते नमः ॐ चञ्चलत्तालसन्नद्धलम्बमानशिखोज्ज्वलाय नमः ॐ गन्धर्वविद्यातत्त्वज्ञाय नमः ॐ महाबलपराक्रमाय नमः ॐ कारागृहविमोक्त्रे नमः ॐ रामदूताय नमः ॐ प्रतापवते नमः ॐ वानराय नमः ॐ केसरीसुताय नमः ॐ सीताशोकनिवारकाय नमः ॐ अञ्जनागर्भसम्भूताय नमः ॐ कालार्कसदृशाननाय नमः ॐ विभीषणप्रियकराय नमः ॐ दशग्रीवकुलान्तकाय नमः ॐ लक्ष्मणप्राणदात्रे नमः ॐ वज्रकायाय नमः ॐ महाद्युतये नमः ॐ चिरञ्जीविने नमः ॐ रामभक्ताय नमः ॐ दैत्यकार्यविघातकाय नमः ॐ अक्षहन्त्रे नमः ॐ शुचये नमः ॐ पञ्चवक्त्राय नमः ॐ महातपसे नमः ॐ लङ्किणीभञ्जनाय नमः ॐ श्रीमते नमः ॐ सिंहिकाप्राणभञ्जनाय नमः ॐ गन्धमादनशैलस्थाय नमः ॐ लङ्कापुरनिदाहकाय नमः ॐ सुग्रीवसचिवाय नमः ॐ धीराय नमः ॐ शूराय नमः ॐ दैत्यकुलान्तकाय नमः ॐ सुरार्चिताय नमः ॐ महातेजसे नमः ॐ रामचूडामणिप्रदाय नमः ॐ कामरूपाय नमः ॐ पिङ्गळाक्षाय नमः ॐ पार्थिवैनाकपूजिताय नमः ॐ कमलीकृतमार्ताण्डमण्डलाय नमः ॐ विजितेन्द्रियाय नमः ॐ रामसुग्रीवसन्धात्रे नमः ॐ महारावणमर्दनाय नमः ॐ स्फटिकाभाय नमः ॐ वागधीशाय नमः ॐ नवव्याकृतिपण्डिताय नमः ॐ हरिमर्कटमर्कटाय नमः ॐ दान्ताय नमः ॐ शान्ताय नमः ॐ प्रसन्नात्मने नमः ॐ शतकण्ठपदापहृते नमः ॐ योगिने नमः ॐ रामकथालोलाय नमः ॐ सीतान्वेषणपण्डिताय नमः ॐ वज्रदंष्ट्राय नमः ॐ वज्रनखाय नमः ॐ रुद्रवीर्यसमुद्भवाय नमः ॐ
ब्रह्मास्त्रविनिवारकाय नमः ॐ पार्थध्वजाग्रसंवासिने नमः ॐ शरपञ्जरभेदकाय नमः ॐ दशवाहवे नमः ॐ लोकपूज्याय नमः ॐ जाम्बवत्प्रीतिवर्धनाय नमः ॐ श्री सीता समेत रामपादसेवाधुरन्धराय नमः श्री कार्यसिद्धाञ्जनेय स्वामिने नमो नमः अष्टोत्तरशतनामार्चनं समर्पयामि ॐ यस्ते मन्यो विधद्वज्रसायकसः ओजः पुष्यति विश्वामानुषक् साड्यामदा समार्जन्त्वया आयुधा सहस्कृतेन सहसा सहस्पता मन्युरिन्द्रो मन्युरेवासा देवो मन्युर्होता वरुणो जातवेदाः मन्युं विशाकीळते मानुषीर्याः पाहिनो मन्योतपासा सदोषाः अभीः मन्यो तपसस्तवीयान्तपासा युधा विदाहि
पराजिता सत्पराजिता सो अपनी पराजिता सविधि पराजिता सह अपनिन्यपापनिलायन्तान् लयन्तान्यपापनिलायन्तान् निलायन्तान् लयन्तान् निलायन्तान् लयन्तामिति लयन्तान् हनुमानञ्जदासूनुर्वायुपुत्रो महाबलः रामेष्टः फल्गुणसखः पिङ्गाक्षो मितविक्रमः उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशकः लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पः द्वादशैकानि नामानि कवीन्द्रस्य महात्मनः स्वापकाले पठेन् नित्यं यात्राकाले विशेषतः तस्य मृत्युभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्। ॐ सोमो वा एतस्य राज्यमानत्ते यो राजा सम्राज्यो वा सोमेन हिजते एव सुवामेतानि हवीगुंसि भवन्ति एतावन्तो वै देवानागुं सभाः त एवास्मै सभान् प्रयच्छन्ति त एनं पुनः सुमन्त्रे राज्याय एव सुराजा भवति यो वेदादौ स्वः प्रोक्तो वेदान्ते च प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिवीरस्य यः परः स महेश्वरः। ಅದ್ಭುತವಾದ ಹನುಮತ್ ವ್ರತದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಶ್ವ ಶಾಂತಿಗಾಗಿ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಸಂತೋಷಕ್ಕಾಗಿ ಪೂಜ್ಯ ಸದ್ಗುರುದೇವರು ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಾಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿಗೆ ಪೂರ್ಣ ಫಲ ದೀಕ್ಷಾ ಸಮರ್ಪಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ఈ యొక్క ఆంజనేయ స్వామి వారి హనుమత్ వ్రతం సందర్భంగా పూజ్య సద్గురుదేవులు విశ్వశాంతి కోసం లోక కళ్యాణం కోసం భక్తుల యొక్క బాగు కోసం సుఖ సంతోషాల కోసం శ్రీ కార్యసిద్ధి ఆంజనేయ స్వామి వారికి పూర్ణ ఫల దీక్షా సమర్పణ చేస్తూ ఉన్నారు. అందరూ కూడా దర్శనం చేసుకోండి. వమస్మిన్ కార్యనియోగే ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಹನುಮಂತನ ಮಂತ್ರವನ್ನು ರಾಮಾಯಣದಲ್ಲಿ ಮೊದಲು ಅಪ್ಪ ಸೀತೆಯನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಡು ಅಂತ ರಾಮರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಲಂಕಾ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಸೀತೆ ಎಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿ ಸೀತೆಯನ್ನು ಕಂಡೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ, ಕಂಡೆ ಸೀತೆನ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಸೀತೆ ಕೂಡ ರಾಮನನ್ನು ಬೇಗನೆ ಸೇರಿಸು ಅಂಥೇಳಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರೂ ನನ್ನ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಮಾಡಿಕೊಡು ಅಂತ, ನನ್ನ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಮಾಡಿಕೊಡು ಅಂತ ಹನುಮಂತನು ಇವತ್ತು ಹನುಮತ್ ಜಯಂತಿಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹನುಮತ್ ಜಯಂತಿ ಮಾಮೂಲಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ 6 ಸತಿ ಬರುತ್ತೆ. 6 ಸತಿ ಕೂಡ ಜಯಂತಿ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪದ್ಧತಿ. ಆ ಪ್ರಾಂತ್ಯದವರಿಗೆ ಅದು ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾದಂಥದ್ದು. 6 ಸತಿ ಕೂಡ ಸ್ವಾಮಿ ವಿಶ್ವರೂಪವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ಗಣಪತಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ದತ್ತಪೀಠದಲ್ಲಿರುವಂತಹ ಹನುಮಂತನು ಒಂದು ಆಕಾಶದಲ್ಲಿರುವಂಥವರು ಮತ್ತು ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿರುವಂಥವರು, ಪಾತಾಳದಲ್ಲಿರುವಂಥವರು, 3 ರಾವಣರನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಐರಾವಣ, ಭೈರಾವಣ, ಶತಕಂಠನು, ದಶಕಂಠನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಹಾಗೆ ಪಾತಾಳ ರಾವಣ 3 ರಾವಣನ ಸಂಹಾರ ಮಾಡುತ್ತೆ. ಆ 3 ರಾವಣಗಳಿಂದ ತುಂಬ ಉಪದ್ರವಗಳಾಗ್ತಾಯಿತ್ತು. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಉಪದ್ರವವನ್ನು ಸರಿ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟ. ಸಂಹಾರ ಖಂಡಿತ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ. ಅವನಲ್ಲೇ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡ್ರು.
ಅಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಆಕಾಶದಲ್ಲಿ, ಭೂಮಿಯಲ್ಲಿ, ಪಾತಾಳದಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಇದೊಂದೇ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೋತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಇಂಥ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹನುಮ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯರಿಗೂ ಕೂಡ ಯಾವುದೋ ಒಂದು ಆಸೆ ಕೋರಿಕೆ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ನೆರವೇರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಫಲವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರೂ ಸಾಕು. ಇಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾದಂಥ ಫಲ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ರತ ಇಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತೊಂದು ದಿನ ಹನುಮಂತನು ಜಗತ್ತಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಶಾಂತಿಯಾಗಿರಲಿ ಜಗತ್ತು ಅಂಥೇಳಿ, ಯಾವ ಯುದ್ಧ ಭಯವೂ ಇಲ್ಲದೆ ಜನಗಳು ಸುಖ ಶಾಂತಿಯಿಂದ ಇರಲಿ ಅಂಥೇಳಿ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ನಾವು ಬೇಡ್ಕೋತಾ. ಜೈ ವೀರ ಹನುಮಾನಿಗೆ ಜೈ.